नमस्कार सगळ्यांना, शुभ सायंकाळ. कशा आहात सगळे? तर अंधार पडायला आला आहे, म्हणजे 7 वाजून गेलेले इथं. तरी बघा कसं वातावरण आहे. 2 घ्यायचे, 2 घ्यायचे. घेते चिव. आणि ह्यांचं इकडं औषध फवारायचं चाललंय कोथिंबिरीवरती आणि भाजीवरती. तर एकच मिनटं. तर आता दिसतंय का बरं? त्यांचं चाललंय, कामावून आले आणि आता कोथिंबीर. कसलं औषध मारताय हो? टॉनिक मारतो. टॉनिक मारतात ते कोथिंबीरीला. BC1 आणि काय ते औषधाचं नाव बघा, BC1 आहे आणि कॉम्बो काहीतरी आहे, मला पण नाही माहिती. आमच्या दाजीची कंपनी तिने दिलं आपल्याला, गेलो घेऊन आलो, मारा म्हणलं मस्तपैकी. तसंच टाकाटक रानात राहिला असलेल्याचा फायदा आहे ना. हा, किती उशीर झाला. मनाला वाटेल तेव्हा काम करायला येते, संध्याकाळ दिवस असो किंवा रात्र असो. तर आली कोथिंबीर, छान आली आपली. भावाला तर पैसेच होतील, लाखभर रुपये होतील भावाला तर. म्हणजे आताचा हाई भावाला तर नाही गावला तर 10-20 हजार रुपये होतील. किती खर्च राहिले झाला, 5,000 6,000 खर्चाला जर 25,000 झालं तरी लय झालं, आहे का नाही? हा ना, मग काय. आणखी काय पाहिजे, तेवढ्यातच आम्ही खुश. तेवढेच आपले दरवाजा राहिलेला आणि काच बसला. दरवाजा बसेल हो. बसलं दरवाजा आणि काच बसल्या मग झालं, टेन्शन नाही. आणि हे कोथिंबीर निघल्यावर काय लावायचं? कोथिंबीर निघल्यावर टमाट्याची बाग लावायची. टोमॅटोचा फळ असतो, फळ असतं, ती बाग लावायची मस्त पैकी. टोमॅटोची. फळ लावायचं, टोमॅटोचा फळ लावायचा. बरं, माझी इच्छा आहे एकदा लावायची. टोमॅटो लय मस्त. नाही, ह्या रानात म्हणजे काही बी असू द्या, छान येतं. बरेच जण मला मेथी टाकल्या म्हणली होती. आता काय तुझ्या पप्पाने मेथी टाकली होती का, आता येते का? पण हे रान आहे ना, आता पाऊस येऊन गेला आणि तासाने जरी ट्रॅक्टर रानात घातला तरी चालतो. मग गेल्या वेळेस तसंच केलं की आपण टाकताना. हां, त्याच्यामुळं ह्या रानात येते भाजी वगैरे लगेच. कोंबड्याने उतरली का नाही? काय म्हणते मग आणखी अश्विनी? काय नाही, चाललंय तुमचं औषध मारायचं. चालतं की पोटा पाण्यासाठी करावं लागतं, होय मित्रांनो. नाही तरी बघी मला काय सुख लावणार आहे का औषध नाही मारलं? तुम्हाला दिसते का पण कोथिंबीर? तुम्ही म्हणसाल का औषध कशाला मारताय, तर का असते कोथिंबीर आपली दिसते का? आणि 5 पंप मारायचे मित्रांनो. 9 वाजले. आणि आपलं फार्म हाऊस पण कसं दिसतंय बघा हो. मस्त मध्ये. कोणाकोणाला असं शेतात राहायला आवडतं, निसर्गरम्य असं वातावरण मस्त मध्ये. आणि अशी शेतात काम करायला कोणाला आवडतं? न्यायचं आहे तुला? हा, तुला न्यायचंच आहे ना शेतात काम करायला? हो की, तुम्हीच करता सगळं. हा, तेच की. तुला न्यायचं आहे. मोटर चालू करून देणार, मला दारी धरायला लावणार. हो बाय, इथं भेटली वर भेटू नका. वर नाही भेटणार. इथं भेटली वर बसू नका. आता वर पण यायची माझ्या मागे. अहो, ढकल स्टार्ट गाडी तुम्ही, मी सांगायचं तुम्ही पळायचं. असं चालू आहे. आता मी बघा तुमच्या मागे हिंटी, तर तुम्ही औषध मारताय. मी बसू का घरात जाऊन? तू तुझं काम करते, व्हिडिओ काढायला. तुझा व्हिडिओ निघाल म्हणजे असं. तुमचं तुम्ही काम करताय, माझं काम चालू आहे. तू म्हणल्याची नवरा दावला म्हणजे तेवढा व्हिडिओ पण. आता काय सांगा बरं? काय का मित्रांनो? हो की. नवरा दावला म्हणजे कसं, तिच्या व्हिडिओला थोडी मजा येते. हा, दुसरं काय. काय सांगावं तुमचं कौतिक. बरं असू द्या, जाते मी. चलू द्या तुमचं. जायचं कशानं? कशाला नाही, तिथं चला ड्रम घेऊन. मग सारखं असं हाताखाली करावं लागतं. हा, तू कामाची आहे ना. हा, कामाच्या बाया काय करतात माहिती का? नवरा औषध मारत असला का नाही, खरं आहे का खोट्या मित्रांनो सांगा. पण आपण रानातच राहिलाय. हंडा घेऊन बाया मागा राहतात. हंडा घेऊन आपण रानातच राहिलाय. हंडा घेऊन मागा असते. जिथं औषध संपल का नाही, तिथं ते हंडा वाटला जातो पंपाचा. आणि एक टोका मित्रांनो, हे असं करायचं. हातपंप आहे, हातपंप. हा, चार्जिंग वरचा पंप असून आमचा घरात आहे. चार्जिंग वरचा पंप दिवाणमध्ये टाकला आणि त्याच्यावर 20 शिमिटाच्या, ते शिमिटच म्हणते, युरिया DAP वगैरे असते ना, मकला आणून ठेवली आहे आणि त्याच्यावरती थापी लावली. त्याच्यामुळे ती पंप काय काढा येई नाही.
त्याच्यामुळे हे असं मारावं लागतंय हातपंपाने. अयो, ही आपली वांग्याची झाडं बघा. वांग्याला पण फुलं बिलं मस्त मध्ये. तेव्हा काय एकदाच धर्मात कालवलंय त्यांनी. पण औषध कोणतं ती दाखवा की आम्हाला. जाऊ की तू किती बाटल्या दोन इथंच आहे बरं. एक पुडा आणि B7 आर्यन B7 इथं ठेवते असं. असे दोन्ही मिळून हे केले आहे का नाही. 100 ग्रॅम, 100 मिली आणि 100 ग्रॅम. किती लिटरला? 70 लिटर. 4 पंपाचं कालवलं होतं त्यांनी. 4 महिने मग 6. आताशी 2 झाले. आणि आपली इकडं मेथी पण आहे. चाललंय त्यांचं औषध मारायचा. अंधार पडला आता पूर्ण हो का. आणि इकडं आपली ही मेथीची भाजी आहे. अशी काल मी भिजवून काढले म्हणून आज औषध मारता येते. भिजवलं. आणि इथं हो का चिवचं, ज्ञानूचं, अनुष्काचा अभ्यास झाला का? चिऊ काय अभ्यास सांगितलेला? 5 वेळा 1 2 5 वेळा. पोट दुखायचं राहिलं का? राहिलं ना. तर खरं काय म्हणजे ते वाटायचं नाटकं करते शाळेत जायचे म्हणून. पण काय झालं होतं, ती पोहत होती का नाही त्यावेळेस आहे ना दाजी तिच्या पोटाला लय पॅक दावा बांधायचं. आणि मग ती धावा बांधून बांधून ती म्हणायची तरी पोट लय दुखतंय. थोडंसं हे झालं होतं, आतड्यावरती सूज आली होती म्हणून तिच्या 2 दिवस उलट्या व्हायच्या. तिला असं पचत नव्हतं काय. मग आता ते गोळ्या चालू आहेत. आज काल खाल्ल्या होत्या, आज आणि उद्याच्या 3 दिवस गोळ्या चालू आहेत तिच्या. आणि राहिला प्रश्न आमच्या अनुष्काचा. अनुष्का काय म्हणते? काही नाही. अनुष्का आल्यावर पटकन तपला अभ्यास करून घेते पहिला, आहे का नाही? परत होत नाही, आहे का नाही? झोप लागती, जेवायचं असतं. आणि आमच्या चिवच्या कालच्या बड्डेचं डेकोरेशन तसंच आहे. आपापलं टेबल कसं लावून ठेवलं तर आपल्या गवारीच्या झाडांना गवार घावली आहे ती नीट करायची. पोरींला उद्याच्या डब्याला होईल दोघीच्या. आणि आपली हे बी झाली. इकडं त्यांना आता आंघोळ करायची म्हणून पाण्याची कशी तापाय मांडली. आणि इकडं वांग्याची भाजी केली बघा. आपल्याच घरची वांगी इथं अशी. आणि अक्काचा मसाला आहे. मला तर वांगी लेग पीस सारखे दिसतात. ह्या वेळेत लेख रामकृष्ण हरी पालखी चालू आहे ना. हा तर अक्काचा मसाला, ह्या वेळेचा मसाला मला आवडला. थोडासा टाकला तरी अशी तरी वगैरे भरपूर येते. आता कसं त्या घरच्या घरीच कुट्ट्यात त्याच्यामुळं सगळं सामान हे जिथली तिथं भरपूर मस्त मध्ये होतंय, है का नाही? असं ते कसं वाटलं. आणि बऱ्याच दिवस झालं घर पण नव्हतं दाखवलं. हे कुठे आहे? काडीपिटी अगरबत्ती लावायची मला. तिथं हे यायला धर ना, गॅसला धर की. सगळीकडेच लाव, 2-3 लाव. चिवा आता हे काढायचं का ग फुगं वगैरे? काढू वे. तर असं त्या गवारीची शेंग घेते नीट करून. त्यांचं औषध मारून होतंय तोपर्यंत मग जेवण करायला. झोपतात पुरी लवकरच. दिवसभर कंटाळून जातील. काय चाललंय चिवा? चित्र काढते तो इडी का जरा तसं करू नये. किती छान असं दुरी आत लाव जा. येड्यागत नको करू. अंधार पडला आता सगळं. कसं वाटतंय? आज काय पाऊस आला नाही. काल बऱ्यापैकी पाऊस आला होता. आज नाही आला पाऊस. बाय सगळ्यांना. गुड नाईट. स्वीट ड्रीम. बाय.